शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये बऱ्यापैकी सोयाबीनची उगवण ही झालेली आहे आणि काही भागात अजूनही सोयाबीन हे उगवणं चालू आहे. तर सोयाबीन उगवून झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातील तण नियंत्रण करणे. कारण की ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनला प्री इमर्जन्स म्हणजे 72 तासाच्या आत तणनाशक फवारले नाही, त्यांच्या शेतामध्ये बऱ्यापैकी केना, करडू, दूध हे तण हे दिसून येत आहे. आणि तण हे 2 ते 4 पाण्याच्या दरम्यान असतानाच त्याचे नियंत्रणे तणनाशकाकडून चांगल्या प्रकारे होते. आणि तण जर मोठे झाले तर मग तणनाशकाचा पाहिजे तसा फायदा हा होत नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला तणनाशक फवारणी करत असताना सोयाबीन 15 दिवसाच्या दरम्यान 15 ते 21 दिवसाच्या दरम्यान असणे हे गरजेचे आहे. कारण की 21 दिवसाच्या नंतर जर आपण त्याला फवारणी केली तर त्याचा विपरीत परिणाम हा सोयाबीन पिकावर होतो. कारण की 21 ते 22 दिवसाच्या नंतर सोयाबीन पीक हे आपल्या वाढीच्या अवस्थेमध्ये लागते, तसेच फुटव्याच्या अवस्थेमध्ये असते. आणि त्याच्यानंतर जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर त्याचा विपरीत परिणाम हा सोयाबीन पिकावर होतो. परिणामी त्याची उत्पादनात आपल्याला घट येते. तसेच 15 दिवसाच्या अगोदर जर आपण सोयाबीन पिकावर तणनाशकाची फवारणी केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात शॉक हा सोयाबीन पिकाला बसतो. परिणामी उत्पादनात ही आपली घट दिसून दिसते. त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकासाठी कोणते टॉपचे 5 तणनाशक आहे, त्यामध्ये घटक कोणते आहे, त्यानंतर त्याचा एकरी डोस किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. ज्यामध्ये जर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर बघितलं तर आपण BSF कंपनीचं ODC आपल्याला फवारत असताना 40 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे आपल्याला फवारण्याचे आहे. फक्त शेतकरी मित्रांनो, कोणतेही तणनाशक फवारत असताना आपल्याला 150 लिटर कमीत कमी पाणी वापरणे हे तितकेच गरजेचे आहे. आणि त्याशिवाय जमिनीमध्ये ओलावा असणे हा तितकाच महत्त्वाचा आहे. जर आपण ODCमध्ये कंटेंट जर बघितला तर इमॅझोमॉक्स 35% प्लस इमॅझोथॅपिर 35% WGG या फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण दुसऱ्या नंबरचं जर तणनाशक बघितलं तर त्यामध्ये आहे शकेत जर आपल्याला वापरायचं आहे तर आपल्याला 800 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला शकेत हे तणनाशक वापरायचं आहे. यालासुद्धा 150 लिटर पाण्यामध्येच आपल्याला एकरी प्रमाण वापरायचं आहे. आणि 15 लिटरसाठी आपण 80 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपण वापरू शकतो. शकेतमध्ये जर कंटेंट बघितला तर प्रोपॅक्विझापॉप 2.5% प्लस इमॅझोथॅपिर 3.75% W/W या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आपण तिसऱ्या नंबरला जर तणनाशक बघितले तर त्यामध्ये आपण सिंजंटा कंपनीचे फ्युजिफिक्स यामध्ये जर आपण कंटेंट बघितला तर फोमॅझोफेन 11.1% प्लस फ्लुआझिफॉप ब्युटिल 11.1% हा SL फॉर्ममध्ये दिसतं. आणि याचे जर एकरी प्रमाण जर बघितले तर 400 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला 150 लिटर पाणी वापरून हे करायचे. आणि प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला 40 मिली याप्रमाणे प्रमाण हे फ्युजिफिक्सचे घ्यायचे. त्यानंतर चौथ्या नंबरला जर तणनाशक बघितलं तर त्यामध्ये UPL कंपनीचे इरिस, ज्यामध्ये आपण घटक जर बघितला तर सोडियम ॲसिफ्लुओफ्रेन 16.5% प्लस कोडिनाफॉप प्रोपॅगिल 8% या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतो. याचे जर आपण एकरी प्रमाण जर बघितले तर 400 मिली प्रति एकर प्रमाणे आपल्याला वापरायचे आहे. आणि 15 लिटरसाठी जर बघितले तर 40 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे. यानंतर शेवटलं आणि 5वं जर तणनाशक बघितलं तर त्यामध्ये आपण क्रिस्टल कंपनीचं ॲमोरा याचा आपण 600 मिली प्रति एकर प्रमाणे आपण याचा वापर करू शकतो. आणि 15 लिटरसाठी जर बघितले तर 50 ते 60 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला याचा वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, जे 5 तणनाशकं सांगितले आहे हे सोयाबीन पिकावरतीच वापरायचे आहे. जर तुमचं तूर आणि सोयाबीन हे आंतरपीक असेल तर त्यातले काही घटक हे चालत नाही. त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार जो तूर आणि सोयाबीन हे दोन्ही आंतरपीक असल्यावर कोणते तणनाशक वापरतात. हे तणनाशक वापरताना आपल्याला नुसतं सोयाबीन म्हणजे माड सोयाबीन ज्याला म्हणतो त्यामध्येच आपल्याला वापरायचं आहे. आणि वापरताना काळजी आपल्याला एवढीच घ्यायची आहे की आपले सोयाबीन हे 15 ते 21 दिवसाच्या दरम्यान असण्याचे तेवढेच गरजेचे आहे. तसेच तणाची स्टेज जे आपले ते 3 ते 4 पाण्याच्या वर गेलेली नसली पाहिजे. आणि वापरताना आपल्याला जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे तितकेच गरजेचे आहे. आणि एकरी प्रमाण जेवढे सांगितले तेवढेच आपल्याला वापरायचं आहे. आणि 150 लिटर पाणीसुद्धा आपल्याला वापरायचं आहे. आणि पाणी वापरताना आपल्याला स्वच्छ पाणी हे वापरायचं आहे. गढूळ पाणी जर तणनाशकासाठी वापरले कोणतेही तर त्याचा पाहिजे तसा रिझल्ट हा भेटत नाही. शेतकरी मित्रांनो, माहिती ही जर उपयुक्त वाटत असेल तुम्हाला तर इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.